वतीनं मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा ज्येष्ठ अर्थतज्ञ माननीय श्रीकांतजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। मनोरमा बँक, मनोरमा मल्टीस्टेट आणि सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं कर्मचारी कार्यशाळेचं आयोजन रविवार दिनांक 12 मे रोजी बेंदूरनगर येथे करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोरमा बँकेचे चेअरमन, मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीकांत मोरे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून पतसंस्था लेबर फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, श्री नवनाथ बिराजदार, चीफ ऑफिसर उस्मानाबाद जनता सहकारी बँक, मनोरमा सखी मंचच्या अध्यक्ष शोभाताई मोरे, व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड, संचालक दत्ता मुळे, श्रीयुक्त गणपत कदम, शुभांगी भोसले, सुहास भोसले, सुधीर साळुंके, संतोष शहापूरकर, सीईओ शिल्पा मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून करण्यात आली। यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला। प्रमुख अतिथी दिलीप पतंगे, कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड, व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, मनोरमा सखी मंच अध्यक्षा शोभाताई मोरे यांनी विचार व्यक्त केल्यानंतर माननीय श्रीकांतजी मोरे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केलं। आज मातृदिनाच्या पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा देते, कारण आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध पाजताना हात राखून नसतं, तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं, अशी श्रीकांत मोरे साहेबांची कविता आहे। आणि ही कविता तुम्हाला सगळ्यांना समर्पित करते आजच्या दिवशी, कारण खरोखरच आहे आपला मनोरमा परिवार हा आईच्या मायेने भरलेला परिवार आहे आणि या परिवारामध्ये कुठलंच राजकारण नाही आहे। आणि खरोखरच सगळेजण एकजुलाने एकजुटीने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक सक्षम वाटचाल करतायत, म्हणून 6 वर्ष 0% NPA हे आपलं गमक आहे। आज बिराजदार सर आणि आज पतंगे सरांना सांगू इच्छिते की यापुढेही असंच भविष्यात राहावं, त्यासाठी आपल्याला आदरपूर्वक बोलवलेलं आहे आणि आज जास्त आपलं ऐकायचंय, त्यामुळे जास्त न बोलता मी एवढंच सांगेन की आमचे कर्मचारी अतिशय सक्षम आहेत। अनेक प्रशिक्षण त्यांनी घेतलेले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, वहिनींच्या मार्गदर्शनाखाली। अनेक वक्ते आपल्यासारखे दिग्गज इथे येत असतात, त्यामुळं आपण आणि आमचे कर्मचारी नक्की यामध्ये चांगला दुवा साधला जाईल ही मला खात्री आहे। आणि आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मी एवढं सांगू इच्छिते की नॉलेजला पर्याय नाही आहे, तुमच्याकडे जर नॉलेज असेल तरच समाजात तुमची किंमत आहे, त्यामुळे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक नॉलेज आत्मसात करावं। आणि हे प्रशिक्षण हे प्रत्येक म्हणजे माणूस प्रत्येक दिवशी शिकत असतो, दर दिवसाला शिकतोय, त्यामुळं आपल्याला सतत शिकायचा ध्यान हा आपल्या प्रगतीचं एक गमक आहे, हेही तुम्हाला सांगते। परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझी रजा घेते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा सोहळा आयोजन करण्याबद्दल महत्वाची भूमिका म्हणजे साहेबांनी दरवेळी असतात की प्रशिक्षण घ्या, कुठल्याही विषयात आपण अपडेटेड असू, नॉलेजेबल असू, तर आपल्याला येणारी जी आव्हानं आहेत ती पेलण्याची ताकद मिळते आणि सोडवण्याची क्षमता आपली तयार होते त्या प्रशिक्षणात। त्याचबरोबर परिचारिका दिन आहे, जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा नर्स आपल्याला कशी सेवा देते, तर परिचारिका दिन आहे, त्यामुळं आपण सगळेजण सेवाभावी वृत्तीने सगळ्यांना सेवा देणं हे आपलं काम आहे। आणि त्यात आज प्रशिक्षण आज मनोरमा परिवाराच्या तर्फे ते सुद्धा वसुलीवरती आयोजित केले, त्याबद्दल पहिल्यांदा संयोजकाचं आणि मनोरमा बँकेचे चेअरमन मार्गदर्शक मान्य मोरे सरांचं या ठिकाणी मी विशेष अभिनंदन करेन। कारण कसं असतं की बँकिंग आपण इज आर्ट अँड स्किल असं म्हणत असताना सुद्धा अजून आपल्याला काय करता येईल, तर प्रशिक्षण कसं दिलं जाईल, तर त्यासाठी एक साधी गोष्ट म्हणजे की जुन्या काळातले जे लोक असतात त्यांना माहिती आहे की पितळेची भांडी असतात ते आतून खराब होतात, त्याला जर कलही केली नवसागराने तर ती चकचकीत होतात आणि हे चकचकीत काम करण्याचं काम हे प्रशिक्षण करत असतं असं मला वाटतं। आणि त्यासाठी मनोरमा बँकेने पतसंस्थेचे मान्य पतंगे साहेब यांना बोलवलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी नवनाथ बिराजदार साहेब यांनाही या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी बोलवले आहे। आम्ही दरवेळेस बोलत असतो, पण बोलत असताना आपल्याच घरातले पण बराच वेळा ते लक्ष दिलं जात नाही, पण बाहेरच्या माणसाने जेव्हा सांगितलं की हे असं आहे तेव्हा मग पटतं की आपल्याला हे माहीत आहे। पण ज्या काही गोष्टी अशा असतात की माहीत असतात पण आपण त्या करत नाही। जेव्हा कर्ज दिलं जातं तेव्हा आम्ही सांगतो की ज्या दिवशी तुम्ही त्यांची कर्जाची फाईल येते
त्या दिवशी आपल्या डोक्यामध्ये एक रोड मॅप तयार झाला पाहिजे की याला मी जर कर्ज दिलं तर याचा कर्जाचा हप्ता मला येईल का, म्हणजे त्याचं रिपेमेंट शेड्यूल मला मिळणार आहे तर तो खरंच रिपेमेंट करणार आहे का, उगीच कर्ज घ्यायचं म्हणून घेतो. बऱ्याच वेळा कर्ज हे लग्नासाठी कुठल्या तरी कार्यक्रमासाठी घेतलं जातं, तेव्हा ते कर्ज हे अनप्रोडक्टिव्ह होतं, म्हणजे त्याच्यातून आपल्याला रिपेमेंट मिळेल याची खात्री नाही. पण एखाद्या व्यवसायासाठी उद्योगासाठी जर तो कर्ज घेणार असेल तर मला 100% याच्यातून रिपेमेंट मिळणार आहे. आणि मग माझ्या कर्मचाऱ्यांनी काय केलं पाहिजे, मी जर ह्याला 1 लाखाचं कर्ज दिलं, 1 लाखाला जर माझा 4,000 हप्ता आहे तर त्याच्या व्यवसायातून त्याला कमीत कमी 8 ते 9,000 मिळाले पाहिजे. 4,000 माझा संस्थेचा हप्ता येईल आणि 5,000 मध्ये त्याला घर खर्चासाठी पैसे मिळतील. अशा पद्धतीनं माझ्या डोक्यात कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्या दिवशी माझ्या डोक्यात असणार आहे की 5 तारखेला कर्ज वाटलंय, पुढच्या 1 तारखेला माझा त्या कस्टमरला हाय हॅलोचा फोन गेला पाहिजे, गुड मॉर्निंगचा फोन गेला पाहिजे, साहेब तुम्ही 5 तारखेला बँकेमध्ये येणार आहात, मी वाटतो. ह्या पद्धतीचं रिपेमेंट जर तुम्ही सगळ्यांनी सुरू केलं तर मला नाही असं वाटतं की कुठलंही कर्ज थकीत राहील. आणि मनोरमा परिवाराची खरंच वैशिष्ट्य की सलग 6 वर्ष आपण NPA 0% ठेवलेलं आहे आणि हे आपलं गमक आहे यशाचं. पण हे सगळं करत असताना अजून मला काही करता येईल का, अजून छोट्या छोट्या लोकांना, कारण कसं एखाद्याच माणसाला 1 कोटी कर्ज देण्यापेक्षा मला असं वाटतं की 1 लाख कर्ज जर तुम्ही 100 लोकांना वाटलं तर आपल्याला रिपेमेंट असेल किंवा आपल्या संस्थेचा फायदा आहे तो जास्त चांगल्या पद्धतीनं होईल. तर या पद्धतीने म्हणजे नुसतं 1 लाखाचं कर्ज नाही तर मला त्याच्याबरोबर त्याच्या घरातल्यांची सेव्हिंग अकाउंट येतील, डिपॉझिट मोबिलायझेशन कसं करता येईल हा विचार प्रत्येक मॅनेजरच्या डोक्यात आला पाहिजे. आल्या जसं आपण कस्टमरला गुड मॉर्निंग करतो, आपल्या स्टाफ कलिग्स असतात त्यांना गुड मॉर्निंग करतो, तसं सगळ्यात आल्यानंतर पहिल्यांदा माझे कोण कर्जदार आहे त्यांना सुद्धा मला गुड मॉर्निंग केलं पाहिजे. त्यांच्यासाठी मला काय करता येईल की ह्याला मी आज फोन केलाय, त्याला उद्या दुसऱ्याला फोन करायचा आहे, पण कर्ज वसुलीसाठी आम्ही फोन करतोय असं त्यांना लक्षात न येता नाही बाबा ह्यांचा फोन येतो, मला ह्यांचं कर्ज दिलं पाहिजे हे त्या कर्जदाराला पण वाटलं पाहिजे, आपुलकी वाटली पाहिजे. आणि मनोरमा हे आईचं नाव आहे त्यामुळे सगळ्यांनी प्रेमाने सगळ्यांनी आपण जग जिंकू शकतो. तर प्रेमाने आपण आपल्या कर्जदारांना 100% जिंकू शकतो आणि त्यासाठीच मला वाटतं आज प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. त्यामुळे मनोरमा पालिकेचे उपस्थित सर्व संचालक आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करते की आपण सकाळच्या वेळात रविवारी सुट्टीचा दिवस असताना सुद्धा मला शिकायचं आहे ही विचार तुमच्या मनामध्ये आले, तर त्यासाठी तुमचं सुद्धा कौतुक करून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. परंपरा पूर्ण केली. वर्धापन दिन काल आपण सगळ्या बँकेने साजरा केला, सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. 27 वर्ष जी वाटचाल झाली आहे ती वाटचाल खरोखरच कौतुकास्पद पात्र आहे. मी जरी तुम्हाला बोलत असलो तरी तुमच्या डोक्यात एक कायम विचार ठेवा की माझ्या प्रत्येक शब्दामागं कधीही निगेटिव्ह भूमिका नसते, 100% पॉझिटिव्ह भूमिका असते. आणि तुम्हाला जर 10,000 कोटीचा टप्पा गाठा असेल, 2,000 कोटी म्हणजे काहीच नाही, 5,000 कोटी 10,000 कोटी, तर प्रत्येकानं स्वतःला डोकावून विचारलं पाहिजे की मी यासाठी काय करू शकतो. जगाने सांगायची गरज नाही, मी सांगायची गरज नाही, मॅनेजमेंटनी सांगायची गरज नाही, शेवटी सांगायची गरज नाही, प्रत्येकाने स्वतःच वागलं पाहिजे. खेळाडू मैदानावर गेल्यानंतर ज्याचा त्याला परफॉर्मन्स द्यावा लागतो. धोनीला सांगेल किंवा पंड्याला सांगेल, परंतु तिथं चेंडू सिक्सर मारायचा कोणाला, तो मैदानावर उभारलाय त्यालाच मारायचा आहे. तसं तुम्हाला मॅनेजमेंटनी लाख सांगितलं कल्याणी त्यामुळे तुम्हाला लाख सांगितलं, पण तुम्ही विचार काय केला पाहिजे, मला माझ्या ब्रँचमध्ये मी ज्या ब्रँचमध्ये कामाला आहे ती त्या क्षणी माझी, मग या ब्रँचमध्ये मी जास्तीत डिपॉझिट आणेन, या ब्रँचमध्ये जास्तीत कर्ज आणेन, या ब्रँचमध्ये कासा डिपॉझिट आणेन, या 10 मुद्दे आपण दिलेत, ह्या मार्केटिंगसाठी मी जीवापाड प्रयत्न करेन. आम्ही आमच्या संस्थेत राहून स्वतःच्या उन्नतीचा विचार करतो, एक्स्ट्रा काम करण्याचा विचार करतो. कोणाला वाटतं मी ब्रोकरचा धंदा करावा, कोणाला वाटतं मी प्रिंटिंगचा करावं, कोणाला वाटतं टायपिंगचा करावं, कोणाला वाटतं ह्याचा करावं. पण बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार स्वतःच्या संस्थेमध्ये कामाला असताना संस्थेच्या वेळेमध्ये असा कुठल्याही प्रकारचा बिझनेस करणं म्हणजे आपल्या आईशी प्रतारणा करणं होय. राजीनामा द्या आणि स्वतःचा धंदा करा, पण हिटला वेळ बँकेत कशाला खर्च करा. प्रगती करू नका असं म्हणत नाही, मी म्हणेन प्रत्येकाने बिल गेट्स व्हावं, मी म्हणेन प्रत्येकाने अब्जाधीश व्हावं. हिंमत आहे, गट्स आहेत. मला 2,000 कोटीचे तुम्ही 10,000 कोटी व्यवसाय करा, मी स्वतः तुम्हाला मदतीला हजर आहे. 1 नाही 10 कोटी मदत मी तुम्हाला करेन. तुमच्या अंगात जर खरोखर गट्स असतील, मेरिट असेल आणि तुम्ही जर म्हणला की मी कारखाना काढतो,
करा, आहे मदतीला तयार. आपण 10 कारखाने जर उभे केले तर तुमचं का नाही उभा करणार? कांबळेने उद्या जर अकॅडमी काढली, बँक सोडून, तर कांबळेला मी दिले ₹1 कोटी. पण एक काम एका वेळेला करा. 10 कामं करण्याचा प्रयत्न करू नका. प्राधान्य कशाला द्यायचं ते विचार करा. माझं घर प्राधान्य द्यायचं, माझी संस्था प्राधान्य द्यायची का संस्थेत कामाला असून पगार कमी मिळतो म्हणून अजून काही व्यवसाय करायचा, आणि तो व्यवसाय करत असताना संस्थेच्याच प्रॉपर्टीचं काम केलं म्हणून आपण मानधन घ्यायचं. ही अपेक्षा वाईट आहे. मी तुम्हाला एक तत्वज्ञानाच्या माध्यमातून सांगतोय की ज्या संस्थेत आपण काम करतो त्या संस्थेकडनं अपेक्षा करण्याच्या आधी स्वतःला विचारा की मी संस्थेला काय दिलंय का. हा दिला असेल ना, निश्चितपणे तुम्ही करा. घरामध्ये पाणी प्यायला पाहिजे तर आधी पाणी भरावं लागतं, आणि मग आपल्याला लागेल तेव्हा दिवसातून 10 वेळेला 10 लिटर पाणी प्या. कोणी कोणी पाणी भरले स्वतः विचारा की माझ्या संस्थेमध्ये मी 100 लिटर पाणी आणून टाकले, आणि मग मी दररोज 1 लिटर पाणी पितो. वर्षभरात 365 लिटर पाणी टाकतो, 305 लिटर पितो. पण 1 लिटर पाणी टाकायचं नाही, आणि रोज मात्र हक्काने पाणी प्यायला हुशार. पाण्याचा अर्थ पाणी म्हणून घेऊ नका, लक्षात घ्या. पाण्याचा अर्थ मी कष्ट म्हणतोय. कष्टाने जाऊन नदीवरनं घागर भरून आणू लागते, तेव्हा कुठं त्या माऊलीच्या घरामध्ये बाळाला पाणी मिळतं. एवढं सोपं नसतं जीवन चालवणं किंवा जीवनात कष्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि हा सुद्धा परिवार उभा राहिला आहे. याच्यामध्ये 500 लोकांचं रोजगार आहे, 500 लोकांचं जीवन आहे, आणि 500 लोकांची मुलं बाळ संस्कार. हे जर 2000 कोटीचे 5000 कोटी लिहायचे असतील तर झोकून द्या कामाला. दबदबा कोसळताना असं. श्री नवनाथ बिराजदार, चीफ ऑफिसर, उस्मानाबाद जनता सहकारी बँक यांनी वसुली संदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. सीईओ शिल्पा मोहिते यांनी प्रास्ताविक केलं. या कार्यशाळेमध्ये जे प्रशिक्षक आहेत ते बिराजदार सर हे आपल्याला आज मनोरमा बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना वसुली संदर्भात म्हणजे 100 कलम 91 138 यांचं प्रशिक्षण देणार आहेत. त्यांचं मी इथं स्वागत करते. आपल्याला असं वाटत असेल की आज एप्रिल महिना संपला, मे महिन्यातच आपण इथं आयोजन केलेलं आहे. तर याचं कारण काय आहे की आपला एनपीए सतत 6 वर्ष 0% आहे, पण नवीन नवीन आव्हानं आपल्याला इथं स्वीकारावी लागतात वसुली करताना. त्यासाठी नेहमी काय होतं, 1-2 लोकांनाच आपण वसुलीचं ट्रेनिंग देतो. यावेळी मनोरमा बँक, मनोरमा मल्टीस्टेटचे कर्मचारी उपस्थित होते.